म्हणून सभापती महोदय, जे भाषण माननीय राज्यपालांनी केलंय, हे जर भाषण बघितलं तर मला असं वाटतं हे नुसतं गुलाबी एक स्वप्न दाखवण्याचं काम आहे. आज जर हे बघितलं तर या राज्यामध्ये शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे. माता भगिनीचं संरक्षण हे सरकार करू शकत नाही. बेरोजगारीच्या स्थितीत बघितलं तर एमपीएससी, यूपीएससी, एमपीएससीच्या मुलांची मागणी आहे की ज्या वर्षी परीक्षा त्यास ताबडतोब त्याचे निकाल जाहीर व्हावे. यूपीएससीच्या धर्तीवर परीक्षा झाल्यानंतर मला एक दीड वर्ष भरतीसाठी लागतं. आणि म्हणून एमपीएससीचे विद्यार्थी सुद्धा मला असं वाटतं या सरकारला मागणी करतात, सातत्यानं टाहो बोलतायत की मला असं वाटतं आमचं काहीतरी ऐकलं पाहिजे. पण या सरकारच्या कानावर हे जात नाही. ह्या सरकारचे कान त्याच्यासाठी उघडे नाही. म्हणून सभापती महोदय, आज या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येचा टाहो मोठ्या प्रमाणात फोडला जातो. माता भगिनीच्या संरक्षणाचा प्रश्न या महाराष्ट्रात आहे, बेरोजगारीचा प्रश्न या महाराष्ट्रात आहे, विजेचा प्रश्न या महाराष्ट्रात आहे. आणि असं असताना हे सरकार, मला वाटतं राज्यपाल महोदय अशा पद्धतीनं गोड गोड आणि गुलाबी गोष्टी करत असताना या भाषणाविषयी मी खेद व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.